दिव्या मॅडमचं माझ्यावर प्रेम होतं, त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं, पण मी त्यांना लग्नाला नकार दिला. मी डिंपलशी लग्न करतो हे कळल्यानंतर तुम्हाला वाईट नव्हतं वाटलं? वाटलं होतं. तुम्हाला माझा राग आला होता? हो. आजही येतो? हो. तुम्हाला मला गोळ्या घालाव्याशा वाटतात? हो. इथे आणताना तुम्ही माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला होता? हो. मी आहे कमी ना आर्या. आर्या, आय एम सॉरी. मी तुला आधीच सांगायला हवं होतं. प्लीज मला समजून घे. मी तुला हे कुठल्या तोंडाने सांगणार होते. तू काहीच बोलणार नाहीये का? काय बोलू? बोलण्यासारखं काही राहिलंय का? माझं डोकं सुन्न झालंय, काही सुचत नाहीये मला. दिव्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तूच म्हणाली होतीस ना की तो आज कोर्टात काहीतरी अनपेक्षित गोष्ट करेल, आपल्याला सावध राहायला हवं. मग तो असं काहीतरी करेल हे लक्षात नाही आलं तुझ्या? आर्या, तुला खरं सांगू का? मला खरंच कल्पना नव्हती की तो आमच्या नात्याचा असा वापर करेल. मला एक सांग, त्या नालायक माणसाच्या प्रेमात तू पडलीस कशी? मी इतर स्त्रियांचं समजू शकते, पण तू मेंटली स्ट्रॉंग आहेस. एवढे गुन्हेगार पाहिलेस तू, तुला चांगलं वाईट सगळं कळतं, आणि तरी सुद्धा तू फसू कशी शकतेस? त्याने माझ्या मुलीचा वापर केला या सगळ्यासाठी. तिच्या आड येऊन माझ्या इमोशन्सशी खेळत राहिलाय तो. आर्या, मी तुला खरं सांगू का? मी फक्त आणि फक्त मायामुळेच त्याचा विचार करायला लागले होते, पण मी चुकले. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. त्याने माझ्या भोवती हे सगळं ठरवून ट्रॅप लावला होता. मैं फंस गई उसके जाल में. भरी कोर्ट में सबके सामने, जज साहब के सामने उसने मेरी इज्जत उछाली है. नीच माणूस आहे तो, महानीच. माझ्या आयुष्याशी खेळलाय तो. दिव्या, शांत हो. शांत हो आधी. रडून चालणार नाही. आपल्याला लढायचंय. काहीही झालं तरी त्या देवी सिंगला मी सोडणार नाहीये. मला तर नाही 100% खात्री आहे. मी लिहून देऊ शकतो. डॉक्टर आजच सुटणार म्हणजे सुटणारच. आता कसं ते जज साहेब आहेत का नाही, त्यांच्या निकालाची वाट बघायची. मला बी वाटतंय डॉक्टर निर्दोष सुटतील. तुमच्या जिभेला फोड आलं तुमच्या. जरा चांगलं बोला की. आजी, आम्ही चांगलंच बोलतोय. हा, अरे तुमचं डोळं फुटल्यात म्हणून तुम्हाला तो कंपाऊंडरचा खरा चेहरा दिसायला झालाय. तुमचं मेंदू नासल्यात, किडलाय तुमचा मेंदू. तर आम्हाला बरं येड लागले आणि तुम्ही तेवढे एकटे शहाणे हुशार नाही का? मी हुशारच आहे, आणि माझ्यापेक्षा तो अति हुशार कंपाऊंडर. आणि तुमच्यासारख्या गुडघ्यात मेंदू असणाऱ्या माणसांना फसवणारच तो. अरे जो माणूस एका पोलीस ऑफिसर बायला फसवतो म्हणलं, तुम्हाला तर तो लगेच गुंडाळणार. अजून येळ गेली नाही. तुम्ही जोर धरा त्याला फासावर लटकवायसाठी. ए म्हातारे, काय पण काय बोलतेस ग? बाड 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 कधीपासून लावलेस ते. आणि दिव्या मॅडमच्या मागे डॉक्टर कधी लागलं होतं ग? दिव्या मॅडम लागली होती डॉक्टरांच्या मागे हात धुवून. मी सावताच्या डोळ्यानं बघितलंय. आता तुम्हीच मला सांगा, डॉक्टरांसारख्या देव माणसानं कधी कुठल्या बाईकडे मान वर करून तरी बघितलंय का? हा, तर तो सालसत नाही का? अरे त्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. म्हणजे दिव्या मॅडमनी नादाला लावलं होतं. असं काय रे ते कंपाऊंडर मध्ये? ते सगळ्या गावातल्या बायका त्याच्या नादाला लागल्या होत्या, आणि ही आमची मंगली पोरीचं वाटोळं करायला निघाली होती त्याच्याशी लगीन लावून. तरी बरं त्या दिव्या मॅडम लग्नाच्या आधी आल्या म्हणून नशीब. किड पडतील त्याच्यावर. मेल्यावर त्याला कावळा पण शिवायचा नाही. अरे या म्हातारीला कोणतरी गप करा. कान दुखायला लागले शिवाय ऐकून ऐकून. ए त्या कंपाऊंडरला बी चपलीने हाणला पाहिजे, तुला बी. आणि सगळ्यांचा ना मेंदू चेक करायला पाहिजे. अगे म्हातारी, अगं किती बोलशील? अगं अटॅक येईल ना बोलून बोलून. मी काय म्हणतोय, चल चहा पिऊया. घसा सुकला असेल तुझा. हा चल. चल. त्या मुडद्याचं आतलं बोलणं ऐकून आहे ना माझं तर डोकंच उठलंय बघ. चल जरा चहा पिऊ. घसा नुसता पार कोरडा पडायला लागलाय. काय बोलतोय, त्याची किरडी ठासाळी त्याची लवकर. मम्मी, कसला विचार करतेस? अगं डॉक्टर आता लवकर सुटणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नको बघ.
त्याचं टेन्शन नाही ग आलं मला. मग कसलं टेन्शन आलंय? डॉक्टरची बोलत होतं ना, ती मला पटलं नाही. काय गरज होती त्यांना परक्या बायांना असा खांद्या द्यायची? बायांपासून कसं 4 हात लांब राहावं माणसानं. अगं मम्मी, डॉक्टर काय स्वतःहून नाही जात त्या बायकांकडं. तुला माहित आहे ना डॉक्टरांचा स्वभाव कसा आहे. त्यांना दुसऱ्यांना मदत करायला लय आवडते. त्यांच्या या स्वभावामुळे ना बायका त्यांच्या मागं लागल्या. म्हणून तर ती दिव्या मॅडम मागं लागली होती. म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? वय म्हणजे डॉक्टरांनी मला सगळं सांगितलं होतं बघा. अगं मग डॉक्टर तुला सांगायचं तर तुम्हाला का नाही सांगितलं? मम्मी आता कसं सांगणार तुम्हाला? उगाच तुमचा गैरसमज झाला असता ना. आणि तुम्हाला चांगलंच माहित आहे डॉक्टरांचा स्वभाव कसा आहे. एसीपी दिव्या सिंह हाजिर हो. एसीपी दिव्या सिंग, मी तुम्हाला एक कर्तव्यदक्ष अधिकारी समजत होतो. तुमच्याकडून अशा कृत्याची अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवायला कमी तर पडलातच, परंतु एका निरपराध माणसाला त्रास दिलाय. तुम्ही जाणून बुजून हे केलेलं नसेलही, पण तुमच्या मानसिक आजारातून हे कृत्य झालेलं असू शकतं. त्यामुळे मी तुम्हाला आदेश देतो की एका चांगल्या मानसिक उपचार केंद्रातून तुम्ही ट्रीटमेंट घ्यावी. जज साहेब, तुम्ही काय बोलताय? मला काही झालेलं नाहीये. हा खोटं बोलताय तुम्ही. प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका. हा एक नंबरचा खोटाटा माणूस आहे. इसने जानबूझ के मुझे उकसाया. इसके जैसा नीच इंसान मैंने आज तक नहीं देखा. तुमच्या इमोशन्सवर ताबा ठेवा. एक कोर्ट आहे. कायदा व्यवस्था काही राखणार आहात की नाही? दिव्या, दिव्या शांत हो. कशी शांत होऊ? हा माणूस बघ. हे बघ, मला कळतंय तुझ्या फिलिंग्स, पण ही वेळ नाहीये रिॲक्ट व्हायची. आपण कोर्टात उभे आहोत. जज साहेब, मी एसीपी दिव्या सिंग यांना कटघऱ्यातून बाहेर आणण्याची परवानगी मागते. मिस आर्या, तुम्हाला एवढ्या 10 खुनाच्या केसमध्ये एकही ठोस पुरावा सापडू शकला नाही. कशाच्या बेसवर तुम्ही ही केस दाखल केली? इथून पुढे कोणतीही केस दाखल करताना कोर्टाची वेळ किती महत्वाची आहे हे लक्षात घेऊनच कार्यवाही करावी. जज साहेब, आमच्याकडे पुरेसे पुरावे होते. आम्हाला वाटलं होतं की या पुराव्यांवरून हेच देवी सिंग आहेत हे सिद्ध होईल, पण हे एवढे हुशार आणि धूर्त निघतील असं कधी वाटलं नव्हतं. जज साहेब, पूर्वीच्या काळामध्ये जी समाजविघातक माणसं होती ती सहजासहजी ओळखू यायची, पण हल्ली ती पांढरपेशी समाजामध्ये अशा रूपामध्ये आजूबाजूला वावरताना दिसतात. आपल्याला कळतही नाही आणि आपण सहज त्यांची शिकार होतो. आर्या मॅडम, मी तसा नाहीये. तुम्ही बघा ना, एकही पुरावा तुम्हाला माझ्या विरोधात मिळालेला नाहीये. पुरावा मिळाला नाही याचा अर्थ तो माणूस गुन्हेगार नाही असा होत नाही. आणि मला माहितीये, माझ्यासोबत अनेकांची इच्छा आहे तुम्हाला शिक्षा व्हावी, फासावर लटकवावं. पण काय आहे, कोर्ट शेवटी पुरावे मागतं जे आमच्याकडे नाहीयेत. त्यामुळे तुमच्यासारखी माणसं गुन्हे करूनही पुराव्यांअभावी कायद्याच्या पळवाटा काढून सुटतात, आणि हेच या केसमधून स्पष्ट होते. जज साहेब, यांनी किती जरी पुरावे सादर केले असले तरी मी ठामपणे सांगू शकते की हाच देवी सिंग आहे, कारण याने अजित कुमार देव अशी दुसऱ्या कुणाची तरी आयडेंटिटी वापरली आणि देवी सिंग ही स्वतःची ओळख पुसून टाकली. जज साहेब, याने कितीही स्वतःची ओळख मिटवली तरी हा कोण आहे हे आम्ही लवकर शोधून काढूच.
जय साहेब, मी आजपर्यंत ऐकलं होतं प्रामाणिक माणसाला या जगात परीक्षा द्याव्या लागतात आणि आज मी ते अनुभवतोय. जय साहेब, माझा प्रामाणिकपणावर विश्वास होता, आहे आणि कायम राहील. इतकंच काय तर तो आतापासून जास्तच वाढलाय. लाज वाटत नाही तुला? प्रामाणिकपणाबद्दल बोलतोय असं वाटत तुला इथेच? ऑर्डर ऑर्डर. हे काय करताय तुम्ही एसीपी दिव्या सिंग? तुम्ही कोर्टात आहात. सॉरी माय लॉर्ड. दिव्या मॅडम, हिंसा वाईट असते. जय साहेब, मला सर्वांना खुश आणि आनंदी बघायचंय. त्यासाठी जमेल तसं, जमेल त्या मार्गाने मी त्यांची मदत करत असतो. कोणाला आर्थिक, कोणाला मानसिक, मग ती मदत कुठल्याही प्रकारात असो, ती करायला मागे पुढे मी कधीच बघत नाही. पण जज साहेब, त्याचं फळ आज मला काय मिळालंय हे तुम्ही बघतच आहात. जज साहेब, मला आर्या मॅडमचं म्हणणं पटलं. समाज विघातक माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि ती आपल्याला ओळखता येत नाही. ती आपल्यासारखीच नॉर्मल असतात आणि तिथेच आपली चूक होते. पण आता जर का एखाद्या माणसाला काही मानसिक त्रास असेल तर यात त्याचा काही दोष आहे असं म्हणता येणार नाही. मला कितीही त्रास झाला असला तरी माझा कोणावरही राग नाहीये. मी क्षमा करण्यावर विश्वास ठेवतो. फक्त माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. त्यासाठी कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्या अरे बघ की रे, अरे कसलं भारी बोलतात डॉक्टर. उगाच नाही मी त्यांना देव माणूस म्हणत, डायरेक्ट का झाला हात घालतात बघ. या का मम्मी, मला तर वाटतंय डॉक्टर आता 100% सुटणार बघ. तसं झालं तर देवच पावला म्हणायचं. काय नाही, ही सगळी त्या कंपाऊंडरची नाटकं आहेत. त्याला आता फसवा लटकायचं भ्या वाटत असेल ना. अजिबात सोडू नका त्याला. सगळ्या बायकांचं आयुष्य बर्बाद केलंय त्यांनी. सैतान आहे सैतान तो. फाशी द्या त्याला, त्याशिवाय त्या मेलेल्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. या आजींना कोणीतरी बाहेर घेऊन जा. यांच्या वयाचा मान ठेवून मी आजपर्यंत गप्प होतो, नाहीतर मला त्यांना शिक्षा द्यावी लागेल. आई वाईस ग बस की, इथं डोकं आपटून जीव देऊ. अरे त्या कंपाऊंडरच्या डोक्यात दगड घाल, ते चालेल मला. आयुष्यभर तुझा अभिमान वाटेल. बस तू. सरकारी वकिलांना काही बोलायचंय? अजित कुमार देव, तुम्हाला काही बोलायचंय?
आरोपी तुम्हाला काही बोलायचंय का? ठीक आहे. सर्व साक्षी पुरावे आणि दोन्ही वकिलांच्या तपासण्या लक्षात घेता पुराव्यांअभावी हे कोर्ट डॉक्टर अजित कुमार देव यांची निर्दोष मुक्तता करत आहे. सुटलं डॉक्टर, निर्दोष सुटलं. बजरंगा तोच नाम्या, बघ तुला म्हटलं होतं का नाही, डॉक्टरनी काय गुन्हा केलाच नाही म्हटल्यावर निर्दोष सुटणार ह्यो देव माणूस. आता नाही वाजत गाजत मिरवणूक काढली का नाही, बजबा पुन्हा नाही लावणार. आणखी बडी येऊन दुरळा उडते. अरे काय झालंय तुम्हाला? चांगलं फासावर लटका त्याला, फाशी द्या त्याला, फाशी. त्याची किरडी ढासाळली त्याची लवकर, त्याचा पालखीचा निघाला धूर, त्याचं मड गेलं मसनात, त्याची झाली बुडकी लवकर. शिंदे साहेब, कसं वाटतंय? मी तुम्हाला म्हणालो होतो ना माझी निर्दोष मुक्तता होणार. सुटलो मी. कसं वाटतंय? एवढं खुश व्हायची गरज नाहीये. तू कसा सुटलास हे मलाही माहिती आणि कोर्टालाही. त्यामुळे तू निर्दोष असल्याचं भासवत असलस ना तरी सत्य फार काळ लपणार नाहीये. कधी ना कधी ते बाहेर येईलच. आणि मी ते बाहेर आणेन. तू ज्या ज्या बायकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस, ज्या निरपराध लोकांना मारलंस ना, त्या सगळ्यांचा बदला मी घेईन. आवडलं शिंदे साहेब, तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडला आपल्याला. काही मदत लागली तर सांगा मला. मला लोकांची मदत करायला आवडते. गरज नाही तुझ्या मदतीची. माझा मी सक्षम आहे तुझ्या विरोधात पुरावे गोळा करायला. बर, ऑल द बेस्ट. तुझ्या तर हॅलो मॅडम. अरे मॅडम, बरं झालं तुम्ही इथेच भेटला. ऍक्च्युली मला तुम्हालाच भेटायचं होतं. अभिनंदन नाही केलं तुम्ही माझं. गुन्हेगारांचं अभिनंदन करत नाही. मॅडम, मी गुन्हेगार नाहीये. आताच कोर्टामध्ये सिद्ध केलं. मी तुम्हाला म्हणाल होतं माझी निर्दोष मुक्तता होईल. बघा, सुटलो मी. शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तुझ्यासारख्या माणसाच्या तोंडी सत्य हा शब्द शोभत नाही. मॅडम, अहो मी खरंच खूप चांगला माणूस आहे. उगाच नाही गावातली माणसं मला देव माणूस म्हणत. आणि मॅडम, बरं झालं मी सुटलो. मोठ्या पापातून तुम्ही वाचला. नाहीतर एका निर्दोष माणसाला जेलमध्ये टाकून त्याला शिक्षा दिल्याचं पाप तुमच्या माथी लागलं असतं. तू तुझ्या पापांचा विचार कर, माझी नको काळजी करूस. कळलं? तू इथं सुटलास, पण वरच्या कोर्टात तुझी सगळी कुंडली घेऊन आम्ही उतरू, तेव्हा तू सुटू शकणार नाहीस. मॅडम, कुंडली त्यांची काढली जाते ज्यांची जन्मवेळ जन्म ठिकाण माहिती असतं. मी अनाथ आहे आणि तुम्हाला माहितीच आहे. मी बास तुझी नाटकं. तुझ्या जागी जर दुसरं कुणी असतं ना तर आतापर्यंत स्वतःच्या लाजे खातर स्वतःला संपवलं असतं. पण तू निर्लज्ज माणूस आहेस. तुझी सगळी नाटकं मी कोर्टात सहन करत होते कारण तो माझ्या कामाचा एक भाग होता म्हणून. पण इथं नाही सहन करणार.
आता वरच्या कोर्टात जायची काय गरज आहे हिला? का दरवेळी ही माणसं माझा इगो हर्ट करतात?